नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थ्यांनो, DMRकडून अतिशय महत्त्वाची अपडेट रिझल्ट संदर्भात या ठिकाणी आलेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणत्या पदाकरिता निकाल या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, तसंच कोणत्या पदासाठीची सुधारित निवड यादी उमेदवारांच्या नावाची सिलेक्शन लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो जे काही अपडेट आलेली आहे ते तुमच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचावी ही माझी या ठिकाणी अपेक्षा राहणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी अधिकृत वेबसाईटला ज्यावेळेस तुम्ही विजिट द्याल त्यावेळेस जे काही लेटेस्ट न्यूज आलेल्या असतात त्या या ठिकाणी तुम्ही नवीन संदेशमध्ये पाहू शकता। मिश्रक या पदाची सुधारित निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे सप्टेंबर 9, 2024 रोजी। ठीक आहे, तर काल या ठिकाणी ही अपडेट आलेली 2 दिवस झालेला आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी चेकसुद्धा केलेलं असेल आणि काही जणांनी चेक केलेली नसेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जे काही मिश्रक या पदाकरिता सुधारित निवड यादी आहे, अर्थात जे उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, ती तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता। तसेच इतर जी काही पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गट क तांत्रिक संवर्गातील ECG टेक्निशियन। ओके, सो ECG टेक्निशियन या पदाची देखील सुधारित निवड यादी प्रसिद्ध झालेली आहेत। एकूण 36 पदे या ठिकाणी भरली जात आहेत। या पदाची देखील या ठिकाणी 6 सप्टेंबर रोजी हे निकाल किंवा निवड यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे। याबाबतच किरण सहाय्यक या पदाची जी काही रिक्रुटमेंट होती त्यानुसार पहा अंधार कोहली सहाय्यक या पदाची सुधारित निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक हे प्रसिद्ध झालेलं आहे। जवळपास यामध्ये जर आपण पाहिलं तर 34 पदे या ठिकाणी भरली जात आहे। ठीक आहे, सो आता जी काही अपडेट आलेली आहे ते मिश्रक पदाकरिता या ठिकाणी आलेली आहे। गट क तांत्रिक संवर्गाची वाहन चालक या पदाची देखील या ठिकाणी उमेदवारांच्या नावाची निवड यादी विद्यार्थी मित्रांनो ही PDF तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे। आता आपण मिश्रक या पदाकरिता ही PDF डाउनलोड करून घेऊया, जेणेकरून त्या संबंधित आपल्याला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। किती उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत, काय रिमार्क देण्यात आलेले आहे त्यांच्या नावाच्या समोर। ओके, सो जर ही PDF आपण डाउनलोड केली तर पहा या ठिकाणी मिश्रक या पदाची सुधारित निवड यादी एकूण पदे 10 देण्यात आलेलं आहे। सो पहा या ठिकाणी मेरिट नंबर आहे, रोल नंबर आहे, कॅन्डिडेट नेम, तसंच कॅटेगरी कोणत्या प्रवर्गातून कॅन्डिडेटने अप्लाय केलेलं आहे त्या प्रवर्गाचं नाव, तसंच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कुठलं क्लेम झालेलं आहे का ते तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला चेक करायचं आहे। आणि तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत ते देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि स्टेटसमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाच्या समोर एलिजिबल आहे का ते। ठीक आहे, आणि तुमचं सिलेक्शन कुठल्या कॅटेगरीमधून झालेलं आहे हे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी पाहू शकता। ओपन 1, ओपन OBC वेटिंगमध्ये आहे, VJ1 तसंच दिव्यांग जे काही कॅन्डिडेट असतील ते तुमच्या नावाच्या समोर हे रिमार्क तुम्ही चेक करू शकता। आणि रिमार्कमध्ये जे काही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रिझाईन केलेलं आहे। ठीक आहे, सो या कॅन्डिडेटने ह्याचं सिलेक्शन जे आहे ते ओपनमधून झालेलं आहे आणि त्याचं जे काही या ठिकाणी रिमार्क आहे त्यांच्या नावाच्या समोर ते रिझाईन या ठिकाणी शो होत आहे। ठीक आहे, तर त्या पदावरती या कॅन्डिडेटने काय केलेलं आहे, रिझाईन लेटर या ठिकाणी दिलेलं आहे, रिझाईन केलेलं आहे। ठीक आहे, सो ही वॅकन्सी आता या ठिकाणी जी काही जागा भरली होती ती आता वॅकंट राहिलेली आहे। तर विद्यार्थ्यांनो पहा अशा ठिकाणी काय केलं जातं, जे उमेदवार वेटिंगवरती आहेत अशा उमेदवारांना संधी या ठिकाणी दिली जाऊ शकते। आता हा दिव्यांग कॅन्डिडेट आहे, पहा दिव्यांग कॅन्डिडेट OBC प्रवर्गातून आहे। तर पहा ह्याचं सिलेक्शन झालेलं आहे, परंतु ह्यांनी काय केलेलं आहे, जॉईन केलेलं नाही। ठीक आहे, तर ही जागा जी आहे ती वॅकंट राहिलेली आहे। तर पहा नॉट जॉईन झालेलं आहे तरी देखील या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे वेटिंगवरती आहेत उमेदवार त्यांना या ठिकाणी संधी मिळू शकते। ठीक आहे, तर पहा अशा प्रकारचे रिमार्क या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला चेक करायचं आहे। आणि जर तुमचं नाव वेटिंगवरती आहे तर त्या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा कॅन्डिडेट एलिजिबल आहे, परंतु जे काही OBC वेटिंग फॉर OBC लिस्टमधून 3ऱ्या नंबरला याचं जे काही वेटिंग आहे यादीमध्ये ह्याच्या नावाचा समावेश या ठिकाणी
करण्यात आलेला आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने ही अपडेट आलेली आहे DMR कडून. सो विद्यार्थी मित्रांनो, पहा माहिती जर तुम्हाला समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त जे काही हेल्थ डिपार्टमेंट रिलेटेड ज्या काही रिक्रुटमेंट असतात त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.